जय शिवराय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला विद्यार्थी दिसत आहे हे पुण्यामधले दृश्य आहे, ज्यामध्ये लाखो MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी आंदोलनाला बसले आहे। त्यांचं कारण एकच आहे आंदोलनाला बसण्यामागे, MPSCने काढलेलं आहे नवीन GR। त्या GR नुसार PSI एक्झाम ही जवळ आली आहे, म्हणजेच उद्या 4 तारखेला आहे आणि MPSCने त्याचा GR काढला खूप लेट आणि तो लेट काढलेल्या GRमुळे खूप साऱ्या जणांचं जो की लास्ट अटेम्प्ट होता, ज्यांची वयोमर्यादा संपत आलेली होती पण शेवटचा अटेम्प्ट बाकी होता, तर ह्या GRमुळे खूप साऱ्या जणांची ती वयोमर्यादा ही संपली आहे। हेच ते भावी अधिकारी आहे ज्यांच्यापैकी कित्येकांनी एक वेळ जेवण करून जिद्दीने अभ्यास करून परीक्षा द्यायची ठरवलेली आहे। कितीतरी जण खूप साऱ्या अपयशांना पचवून ही शेवटची संधी म्हणून दिवस रात्र एक करून अभ्यास करत असतील। सगळ्यांचेच आईवडील घरी आस लावून बसलेले असतील की माझा लेक माझी लेक आज उद्या नक्की अधिकारी बनणार। यांच्यापैकी कितीतरी जण शेवटच्या अटेम्प्टमध्ये फक्त 1-2 मार्कांनी मागे पडलेले असतील। कितीतरी जणांनी समाजाची टीका निंदा सहन करून हा प्रवास केलेला असन 3 दिवसापासून हे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे। एक्झाम जवळ असताना याचा अभ्यासाला किती परिणाम होईल, पण खरंच या सगळ्या गोष्टी तो GR काढणाऱ्यांना समजतील का? कुठे गेले ते नेते जे आपल्या भाषणात उज्ज्वल भारताचं स्वप्न दाखवतात? कुठे गेले ते लोक जे देशाला युवकांचा देश म्हणतात? अरे निवडणुका सुरू आहे ना, सगळे तिकडेच व्यस्त असतील। बघा ना, या देशाचा भावी नगरसेवक हा फॉर्च्युनरमध्ये प्रचार करत फिरत आहे आणि आपले भावी अधिकारी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहे। वा, हिलाच लोकशाही म्हणायचं का की लोकनेताशाही? हाच प्रश्न कधी कधी पडतो। तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतका फॉरवर्ड करा की त्या GR काढणाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की गेला पाहिजे।